नमस्कार, मी कीर्ती केसरकर न्यूज 24/7 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. विरोधी पक्ष म्हटलं की सततची आश्वासनं आणि वचनं हीच दिसून येतात. पण वसई विरारमध्ये समस्या कितीही मोठी असली किंवा त्यावर उपाययोजना होत नसल्या तरी गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आपलं ठामपणे मत मांडत आहेत आणि ते अजूनही मांडत आहेत. त्यांची ही मतं आणि त्यांची ही चर्चा लोकांपर्यंत पोचत नाही आणि त्यांचे हे प्रश्न लोकांपर्यंत पोचले तरी त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. तर ह्या समस्या कशा आहेत हे त्यांच्याकडून आपण आज स्वतः जाणून घ्यायला आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत भाजपाचे कार्यकर्ता माननीय श्री मनोज पाटीलजी यांच्याकडे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचे खड्डे आणि नालेसफाई हे दोन मोठे विषय असतात. त्यावर पालिका प्रशासन दिरंगाई करून काम न करता अजूनही डोळे झाकून बसलेले आहेत. तसंच त्यामुळे सामान्य जनतेला याचा कसा त्रास होत आहे. तर सर, माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वात आधी नमस्कार तुम्हाला. तसंच कोरोनामुळे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दलही धन्यवाद. आणि सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रथम प्रश्न माझा असा आहे की सर, राजकारणामध्ये यावं हे तुम्हाला कसं सुचलं? राजकारणामध्ये जनरली आपण बघितलं तर राजकारण म्हटलं की लोक नाकं मुरडतात. परंतु या देशाचं असेल, तुमचं असेल, कुठलंही भवितव्य असेल तर हे राजकीय लोकांच्या हातात असतं. कारण सत्ताधारी जे काही निर्णय घेतात ते तुमच्यावरती परिणाम करणारे असतात, तुमच्या भवितव्यावरती बरे वाईट परिणाम करणारे असतात. मग ते शैक्षणिक असो किंवा ते विकासाच्या मुद्द्याचं असं, पर्यावरणाचे विषय, कुठल्याही विषयावरती जे निर्णय होतात ते राजकीय सत्ताधारी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होतात. आणि ते जे केंद्रातले असेल, राज्यातले असेल किंवा तुमच्या शहरातले असेल, गावातले असेल, हे सत्ताधारीच सगळं तुमचं भवितव्य ठरवत असतात आणि घडवत असतात. आणि मग जर तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल किंवा चांगलं काही घडवायचं असेल तर उगाचच नाकं मुरडून काठावर बसून काही होणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष उतरून त्याच्यामध्ये काही सुधारणा घडवायच्या असतील, चांगलं काही घडवायचं असेल तर राजकारणात येणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही राजकारणात आहोत. मी बेसिकली आम्ही जो विचार मानतो तो संघ विचार. मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आणि त्यामुळे काय म्हणतात ते की आमचा मुळात जो काही आमचा विचार आहे तो राष्ट्र सर्वोपरी. मग त्याचं जर या देशाचं चांगलं करायचं असेल, देशामध्ये काही चांगलं घडवायचं असेल तर तुमच्या स्थानिक लेवलपासून ते घडवता आलं पाहिजे. मग मी काही एवढा मोठा नेता नाही, मग आपल्या परिसरामध्ये काही चांगले गोष्टी घ्याव्या असतील तर आपल्याला स्थानिक लेवलला काही काम करणं जर असेल तर आपण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, राजकीय प्रवाहात असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही राजकारणात आहोत. तर सर, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की पावसाळ्यामध्ये आता जसं की तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून वसई बुडत आहे. तर यावर तोडगा म्हणून महापालिकेने नालेसफाई हे आता धोरण सुरू केलेलं. तर नालेसफाई गेल्या वर्षी झाली, ती दिसूनही आली. पण यावर्षी नालेसफाईला कोरोनाचं कारण मिळालं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळात कसं आहे, या वसई विरारमध्ये नालेसफाईच्या ऐवजी हातसफाईच भरपूर होते आणि महापालिकेचं पैसा सफाई हाच एक प्रकार असतो. म्हणजे नालेसफाई तुम्ही बघितलं तर मुळात या वसई विरारमध्ये जी वसई बुडते, गेल्या वर्षी म्हणजे 2018 साली वसई जुलैमध्ये बुडली, ती आपण बघितली. जवळपास 4 दिवस वसई बुडलेली होती. गेल्या वर्षी तर 4 वेळा वसई बुडली. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशी सातत्याने 4-4, 5-5 दिवस वसई बुडून राहिली. आणि काय म्हणतात ते की केवळ नालेसफाई नाही तर लोकांना काय म्हणतात ते की लोकांचंच काय म्हणतात ते की सगळी घराची सुद्धा सफाई या पाणी याच्यामध्ये होतं. आणि हे सगळं काय म्हणतात ते की सत्ताधाऱ्यांची देण आहे. गेली 30 वर्ष ज्या वसई विरारची सत्ताधारी म्हणून स्वतःला हे लोक मिरवतात त्यांची ही देण आहे. नालेसफाई होते, परंतु नालेसफाईचं आपण बघितलं असेल तर गाळ काढला जातो, तो किनाऱ्यावरच राहतो. यावर्षी नालेसफाई सुद्धा झाली, पण आपण बघितलं तर नालेसफाईऐवजी हे जे काही काय म्हणतात की ठेकेदार आहेत आणि प्रशासन आणि मग ह्या दोघांचं वरती जे या ठिकाणचे स्थानिक सत्ताधारी आहेत त्या लोकांनी काय म्हणतात की नालेसफाईच्या नावावरती लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायची. आपण बघितलं असेल तर 2018च्या पूर आल्यानंतर जवळ निरी, IIT ह्या लोकांची एक समिती या ठिकाणी आली. त्यालाही आम्ही निवेदनं दिली, त्यांच्यासमोर काही विषय मांडले आणि जवळपास त्या दोन्ही संस्थांना हा अभ्यास करण्यासाठी, उपाययोजना सुचवण्यासाठी जवळपास 12 कोटी रुपये खर्च महानगरपालिकेने केले. परंतु
जो काही अहवाल आला त्याच्यावरती काय इम्प्लिमेंटेशन झालं, त्याचा एक पार्शियल अहवाल म्हणजे सुरुवातीचा प्राथमिक अहवाल आला, त्याच्यावरती आम्ही साधारणतः 10 त्यांनी रूट किंवा 10 नाले सांगितले त्या सफाईच्या, त्याच्यावरती आम्ही प्रश्न विचारले, महापालिका प्रशासनाला तेही सांगता येत नाही. अंतिम जो अहवाल आहे तो आलेला आहे, पण त्याच्यावरती काय उपाययोजना केली हेही सांगितलं जात नाही. दरवर्षी कोट्यावधी रुपये, आत्तापर्यंत गेली 10 वर्ष कोट्यावधी रुपये खर्च होतात, पण ते नालेसफाई होते, मग हे सगळं काय म्हणतात की पाणी वसई बुडते का, याचं उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाही. वसईमध्ये काही चांगलं घडलं तर सत्ताधारी, ते केंद्र सरकारने करो, राज्य सरकारने करो, सत्ताधारी आम्ही केलं म्हणून सत्ताधारी काय म्हणतात की त्याचं श्रेय घेण्यासाठी पुढे असतात. परंतु वसई बुडली तर मग ते सांगतात की पाऊस जास्त पडला, मग अजून काहीतरी कारण, मग धरणातनं पाणी सुटलं. मग तुम्ही काय म्हणतात ते की तुमचं याच्यामध्ये काय म्हणतात की जे काही जे अपश्रेय आहे किंवा याचं सगळं जे काही दोष आहे ना, हे सत्ताधाऱ्यांचाच आहे. ठेकेदारांना पोचण्याचं काम आणि प्रशासनावरती दबाव ठेवून जे काही काय म्हणतात की जी पैशाची सफाई झाली, नालेसफाई तर झाली ती अशी तुमच्या डोळ्यादेखत झाली, पण पैशाची जी सफाई झाली ती अप्रत्यक्षरित्या पैशाची सफाई या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने झाली. त्यामुळे नालेसफाई काय म्हणतात की दरवर्षी जी होते ती यावर्षी तुम्हाला दिसली नाही, पण यावर्षी आयुक्तांना आपल्याला एक त्यांचं श्रेय द्यावं लागेल की त्यांनी खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी आवश्यक होती त्याच ठिकाणी नालेसफाई करून घेतली. त्यामुळे यावर्षी वसई बुडताना आपल्याला दिसली नाही. तर सर, आता जसं तुम्ही म्हणालात की पाणी भरतं वसईमध्ये, तर नालेसफाई हा एकमेव तोडगा आहे का? कारण पालिका सतत त्याचाच गुण गात असते. त्यामुळे मुळात नालेसफाई हा काही त्याच्यावरचा उपाययोजना नाही. मुळात आपण बघितलं तर निर्या IITचा आपण अहवाल बघितला तर त्यांनी सांगितलेलं 2000, म्हणजे काही उदाहरणं दिली, 2006 साली एखादा जर नाला 30 मीटर रुंद असेल तर 2016 साली तो 10 मीटर रुंद झाला. तो अरुंद जो झाला म्हणजे जवळपास 1/3 काय म्हणतात की तो राहिला. मग जो 66% अरुंद झाला तो कशामुळे झाला? तुम्ही जे नैसर्गिक प्रवाह आहेत हे काय म्हणतात ते की जे विकासक आहेत किंवा अन्य कोणी आहेत त्यांनी नैसर्गिक प्रवाह बदलले, नैसर्गिक प्रवाह आखूड केले. जे आपण ज्याला आपण CRZ म्हणतोय, हे जे CRZचे नाले होते, CRZच्या खाड्या होत्या, त्या अरुंद केल्या गेल्या, त्या बुजवल्या गेल्या, खाजण जमिनीमध्ये भराव केले गेले, आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून ही वसई बुडते. नालेसफाई हा खूप त्याच्यातला छोटा मुद्दा आहे. मुळात तुम्ही नाले बुजवले, तुम्ही CRZ मधले जे काही नाले होते ते अरुंद केले, नाल्यावरती बांधकामं झाली आणि नाले वळवले गेले, नैसर्गिक प्रवाह वळवले गेले आणि त्याचा एकूण परिणाम म्हणून आज वसई बुडते. पाणी भरतं यावर आता तुम्ही म्हणालात की बावखले बुजवले जातात, खाड्यांमधून रेती खोदकाम होतं, त्यामुळे आता हळूहळू त्याचं जे परिणाम आहेत ते आपण बघतोय की वसई आता मोठ्या प्रमाणात बुडू लागली, म्हणजे सतत पाणी भरतंय. तर म्हणजे ह्यासाठी भाजप काही एक त्यांचं ठाम मत मांडतंय का? आम्ही सातत्याने महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे या सगळ्यांच्या विरोधात, म्हणजे जे काही जे नाले अरुंद करण्याचा प्रकार असेल, CRZ मधली बांधकामं असतील, जे केंद्र सरकारचे नियम आहेत, राज्य सरकारचे नियम आहेत, त्या नियमाला धाब्यावर बसवून ही जी सगळी बांधकामं होतात, जे भराव होतात, ते कुठेतरी नंतरच्या काळामध्ये ते जे काय म्हणतात ते अरुंद झालेले नाले आहेत, पाण्याचा निचरा जर होत नसेल, तुम्ही म्हणजे शेकडो एकर जागेवरती भराव होतो, त्याच्यातले असलेले नैसर्गिक जे प्रवाह आहेत ते तुम्ही बदलता, ते नैसर्गिक प्रवाह बुजवले जातात आणि हे सातत्याने आम्ही प्रशासनाच्या नजरेस आणून दिलेलं आहे. तुम्ही सिडकोचा जर आराखडा आणि सिडकोचा जो त्याच्यावरचा जो वसईचा विकास आराखडा मंजूर जो झालेला आहे सिडकोच्या काळामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधले जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदी सगळ्याच्या सगळ्या काय म्हणतात की या लोकांनी त्याचा भंग केलेला आहे. तुम्ही काय ह्याच्यामध्ये सोपारा आणि नालासोपारा आणि विरारच्या मध्ये काही होल्डिंग पॉईंटसाठी राखीव जागा होत्या आणि सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी लोकांना सांगितलं की आम्ही एक होल्डिंग पॉईंट तयार करू. 2018ला पूर आल्यानंतर सांगितलं की आम्ही एका वर्षात होल्डिंग पॉईंट तयार करू. आजपर्यंत वसई विरारमध्ये किती होल्डिंग पॉईंट तयार झाले तुम्ही पत्रकारात तुम्ही जाऊन जरा बघा.
आणि त्यामुळे जे सिडकोच्या आराखड्यामध्ये जे जे काही गोष्टी सुचवलेल्या त्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत. सगळ्या ठिकाणी अतिक्रमणं करून अनधिकृत बांधकामं करायची, नाले बुजवायचे, खाड्या बुजवायच्या आणि फक्त इमारती बांधायच्या, अधिकृत असतील अनधिकृत असतील अशा पद्धतीने इमारती बांधायच्या, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं करायचं. आणि मग त्याच्यानंतर काय म्हणतात की हे जे शेवटी निसर्ग आहे, निसर्ग आपली पाणी जे आहे ते आपली वाट करते. आणि मुळात आपण एक समजून घ्यायला पाहिजे, या वसईची जी भौगोलिक रचना आहे ती मुळात आपण समजून घ्यायला पाहिजे की वसईचा जो रेल्वे पलीकडचा जो पट्टा आहे पूर्वेकडचा, तो वरती भाग आहे, तो डोंगराळ भाग आहे आणि तो वरचा आहे. त्याच पद्धतीने आपण जर पश्चिम पट्टा म्हटला की साधारणतः रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटरचा जो पट्टा आहे, नायगाव ते अगदी विरारपर्यंत, ह्या पट्टा जो आहे हे पूर्वीचं खाजण होतं आणि ते असं बशीसारखा आकार असल्यामुळे त्याला असं म्हटलं जातं की पोर्तुगीजांनी त्याला असं बेसिन म्हणून नाव दिलं. हे बेसिन असं म्हणजे पश्चिमेकडचं जे पश्चिमेचा भाग उंचवटा, पूर्वेचा भाग उंचवटा आणि मधला हे जे खाजण जमीन होते. आमच्या लहानपणी बघायचो की आपण सोपारा समेळपाड्याकडून किंवा इकडे विरारला बोळीन सोडलं की अगदी स्टेशनला जाईपर्यंत असं सगळं पाणीच असायचं आणि तो जो आकार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भराव करून तुम्ही ज्या वेळेला इमारती बांधल्या, तुम्ही नगरं वसवली, त्यावेळेला त्या ठिकाणचे जे पाण्याचे नैसर्गिक स्रोत होते ते त्याच पद्धतीने मेंटेन ठेवायला पाहिजे होते. परंतु ते मेंटेन ठेवले गेले नाही. ते अनेक ठिकाणी अरुंद केले गेले, अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये भराव केले गेले, अनेक ठिकाणी त्याचे प्रवाह वळवले गेले. शेकडो वर्षाचा जो प्रवाह एक तयार होतो, त्याचा एक नैसर्गिक ढळ तयार होतो, तो बदलला गेल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो त्याच्यावरती त्या एकूणच प्रवाहावरती होतो. आणि आपण आता बघितलं असेल ते विरारचे सोपाऱ्यामध्ये हा मधला भाग आहे हाच जास्त बुडतोय. बरोबर. तुम्ही पश्चिम पट्ट्यातला भाग आहे तो समजा त्या ठिकाणी पाणी भरलं तर ते एका दिवसात रिकामं होतं, पूर्वेकडचं पाणी सुद्धा एका दिवसात रिकामं होतं, पण ह्या मधल्या भागामध्ये 4-4 दिवस पाणी राहतं. त्याचं कारणच आहे की त्याची नैसर्गिक रचना अशा पद्धतीने आहे. आणि हे सगळं सिडकोच्या आराखड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांनी केवळ आणि केवळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे नियम किंवा या सगळे आराखडे अगदी धाब्यावर बसून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं केलं आणि त्याचा जो परिणाम आहे ह्या ठिकाणच्या लाखो रहिवाशांना भोगावा लागत आहे. सर, हा झाला आता नालेसफाईचा भाग. आता सर्वसामान्य माणूस खरंच ज्या गोष्टीला कंटाळलेला आहे, ज्याच्यामुळे आता जवळजवळ मरणापासून म्हणजे मरणाचीच आता त्याला भीती वाटायला लागलेली आहे, तो म्हणजे खड्ड्यांचा विषय. आता गेल्या वर्षी निवडणुकीचे वारे वाहत होते म्हणून खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात आले असं लोकांकडून देखील म्हटलं जातं आहे आणि आता ते आपण पाहत आहोत. पण परत ह्या वर्षी पाहतोय तर काय पालथ्या गडावर पाणी आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वसई विरारमध्ये पावसाळा सुरू झाला की खड्डे म्हणजे काय म्हणतात की ते एक चक्र आहे की पावसाळा सुरू झाला की खड्डे तयार होणार आणि हे खड्डे कुचवले किती जातात ह्याच्यापेक्षा लोकांचे अकाउंट्स किती भरतात हा महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा झालेला आहे. आणि मग खड्डे एक काय म्हणतात की एक खूप मोठं लोकांच्या उत्पन्नाचं म्हणजे जे काही ठेकेदारांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष कोट्यावधी रुपये दुरुस्तीसाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन होते. आणि तेच ठेकेदार एक काय म्हणतात की काही विशिष्ट ठेकेदारांनाच फक्त हे काम दिलं जातं. त्याच्यातनं खड्डे किती भरले जातात हे आपण बघितलं तर आपल्या हाती भोपळा हाती येईल. तो खड्डे जे काही भरले जातात ते 2 दिवसामध्ये निघतात आणि हीच परिस्थिती वर्षानुवर्ष सुरू आहे. आणि वसई विरार खड्डे युक्तच राहिली आणि लोकांशी काय म्हणतात की अकाउंट भरली गेली अशा पद्धतीचं एक चित्र आहे. यावर्षी तर खड्डे भरले गेले नाहीत. कोरोना काळाचा विषय आहे आणि आम्ही प्रशासनाशी सुद्धा बोललो, पण प्रशासनाची अडचण जी आहे म्हणजे आर्थिक जी चणचण महापालिकेला आहे. एक तर कोरोना काळामुळे उत्पन्नाची साधनं खूप मर्यादित झालेली आहेत. दुसरी गोष्ट, सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून असेल, प्रशासनाच्या माध्यमातून असेल, ही महापालिका अक्षरशः धुवून खाल्ली आणि त्यामुळे आज महापालिकेच्या प्रशासनासमोर हा प्रश्न उभा राहिला आहे की प्रत्येक गोष्टीसाठी जो पैसा उभा करायचा तो कसा उभा करायचा. आणि त्यामुळे त्याचा परिणाम
सगळ्याच गोष्टीवरती झालेला आहे. आपण अनेक विकास कामांच्या संदर्भात पण बघितलं. आणि खड्डे तर काय म्हणतात की जी सत्ताधाऱ्यांची देण आहे, त्यामुळे ती वसई विरारकरांच्या नशिबात आहे. अनेक लोकांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत. अनेकांच्या म्हणजे केवळ जीव म्हणजे काय म्हणतात की जीव जाण्यापर्यंतची परिस्थिती आहे. लोकांच्या आर्थिक नुकसान, वाहनांचं नुकसान, वेगवेगळे आजार म्हणजे कंबरदुखीचे आजार इतके वाढले आहेत. वाहनं नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुमचं इंधनाचा त्याच्यावरती जो परिणाम होतो, लोकांचा वेळ जातो आहे. मी काय म्हणतात की ॲम्ब्युलन्ससारखी गोष्ट असेल, ॲम्ब्युलन्ससुद्धा वेळेवरती पोचू शकत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि याचंच काय म्हणतात की संपूर्ण जे काही जबाबदारी आहे किंवा यांचं क्रेडिट जे आपण म्हणतो, खड्ड्याचं जे क्रेडिट आहे ते ह्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचं आहे. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार करायला हरकत नाही आपण, की तुम्ही आम्हाला बाकी काही नाही दिलं असेल, परंतु वसईमध्ये मजबूत खड्डे दिलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये लोकांचे जीवही जाण्याचं जे काही सुरू आहे ते सगळं जे काही श्रेय आहे ते स्थानिक सत्ताधाऱ्यांचं आहे. तर सर, हे तर दरवर्षीचं ठरलेलं असतं की गणेश उत्सव आणि दहीहंडीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे विझवले जातात. मग कोणत्याही निवडणुका असू दे किंवा काही नसू दे, गेल्या अनेक वर्षांपासून हीच प्रथा सुरू आहे. पण यावर्षी गणरायाच्या आगमना दिवशी पण खड्डे जैशाच तसे होते. तर गणरायाच्या वेळेस तर अनलॉक बऱ्यापैकी सुरू झालं होतं, काम देखील सुरू झालं होतं, कन्स्ट्रक्शनलाही सुरू झाले होते, तरी पण अजूनही खड्ड्यांचं काम झालेलं नाही आहे. आपण बघितलं तर साधारणतः ह्या ठिकाणचे जे सत्ताधारी त्यांची एक काम करण्याची पद्धत आहे की ते निवडणुका ज्या वेळेला असतील त्याच वेळेला फक्त ते तुम्हाला सगळं काम करताना दिसतील. एरवी तुम्ही खड्ड्यात गेलात तरी ते खड्डे बुजवणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आता आपण बघितलं असेल तर साधारणतः लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल किंवा महानगरपालिकेची असेल, त्याच वेळेला त्यांची कामं जी आहेत ती लोकांसमोर ते लोक आणतात किंवा करतात. एरवी ती कुठलीच कामं, ते आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे तो नाहीच. म्हणजे काय म्हणतात की पब्लिक मेमरी इज टू शॉर्ट. लोकांची जी काही मेमरी आहे ती खूप शॉर्ट असते. हा जो काही नियम जगभर चालवला जातो तो हे सत्ताधारी वापरतात. आणि मग लोकांना साधारणतः निवडणुकीच्या अगोदर काम दिसलं, अरे अरे या लोकांनी काम केलं, अशा पद्धतीने. आणि मग जे काही मागे जे काही कामं यांचा जो काही काम न करण्याची जी जे काही आहे ते सगळं लोक विसरून जातात. ह्याच्यावरती या लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून यांची जी कामं आहेत ते आपण बघितलं तर निवडणुका डोळ्यासमोरच ठेवूनच यांची सगळी कामं असतात. आणि त्यामुळे आत्ता कोरोना काळ आहे, प्रशासक त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मग हे सत्ताधारी जे आहेत ते जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की प्रशासनाला काम करण्यासाठी जे काही परिस्थिती असायला लागते ती परिस्थिती आत्ता नाही आहे. कोरोना काळामुळे आर्थिक क्षमता महापालिकेची कमी झालेली आहे. पण त्या अगोदर ह्या लोकांनी महापालिका जे काही फंड्स होते ते जवळपास सगळे धुवून खाल्ल्यामुळे आज महापालिकेकडे खर्च करायला पैसाच नाही. आणि मग आता सत्ताधारी ओरडायला सुरुवात करतील की महापालिका प्रशासक आल्यामुळे खड्डे भरले गेले नाहीत किंवा अन्य काही. पण मग इतके वर्ष जे खड्डे पडत होते आणि कोट्यावधी रुपये खर्च करत होते, कोट्यावधी खर्च होऊन सुद्धा दरवर्षी खड्डे जे पडतात, हे खड्ड्याचं जे अर्थकारण आहे ह्याचंही लोकांसमोर तुम्ही सांगितलं पाहिजे की कोट्यावधी रुपये खर्च आम्ही दरवर्षी करून सुद्धा खड्डे का पडले जातात. तर सर, आता खड्डे विझवणं म्हणजे निवडणुकीच्या काळात खड्डे विझवले की प्रशासनाकडून काम झालेलं आहे असं लोकांना वाटतं. तर एक विकास हा जो एक खूप मोठा विषय आहे तो वसई विरारमध्ये नक्कीच होतोय का? तर विकास म्हणजे नक्की काय सुरू आहे? नाही, वसई विरारमध्ये विकास झाला, परंतु कोणाचा झाला विचाराल तर सत्ताधारी, बिल्डर्स, अनधिकृत बांधकाम करणारे, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार आणि काही अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या सोबत असलेले काही लोक, याच लोकांचा विकास झाला. बाकी सर्वसामान्य माणूस हा अक्षरशः भकास झालेला आहे. हे आपण बघतोय. आपण पत्रकार आहात, आपण संपूर्ण वसई तालुक्यामध्ये फिरतात. आपण बघितलं असेल तर केवळ सिमेंट कॉन्क्रीटची जंगल उभं करणं आणि रस्ते तयार करणं, आणि त्याच्यातही अनेक रस्ते जे आहेत ते राज्य सरकाराच्या माध्यमातून, म्हणजे आपण मुख्य रस्ते जे आहेत
अर्नाळा टू हायवेचा जो रस्ता असेल किंवा निर्मल टू हायवेचा जो रस्ता असेल किंवा वसई टू वसई हायवेचे जे रस्ते असतील, हे रस्ते हे MMRDAने राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून घेतलेले रस्ते आहेत. बाकी अनेक रस्ते आहेत ह्या लोकांनी बिल्डरच्या माध्यमातून विकसित करून ते महापालिकेकडे हस्तांतरित करून घेतले. काही रस्ते महापालिकेच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून झालेले आहेत. परंतु रस्ते आणि सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं याच्या पलीकडे ह्या वसई तालुक्याला काय मिळालं हा एक मोठा प्रश्न आहे. आरोग्य व्यवस्था असेल, परिवहन व्यवस्था असेल, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल, एज्युकेशन असेल, पर्यावरण असेल, यावरती काम काय झालेलं आहे. सेज किंवा शिक्षण कराच्या नावावरती कोट्यावधी रुपये दरवर्षी महानगरपालिका जे घरपट्टीच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून वसूल करते. आणि शिक्षणावरती यांचं कार्य काय, तर काही गरजू लोकांना म्हणजे गरीब लोकांना आपण जे दप्तरं म्हणतो ती दप्तरं देणं, काही रेनकोट देणं आणि काही गरीब मुलींना सायकल देणं. याच्या पलीकडे शिक्षणावरती या लोकांनी काय केलं आहे, आरोग्यावरती काय केलं आहे. ब्रिटिशांच्या काळातलं DM पेटिट 20 खाटांचं जे रुग्णालय आहे आणि आत्ता तुळींजला जे एक रुग्णालय नगिनदास पाड्यामध्ये झालेलं आहे ते 35 खाटांचं 55 खाटांचं रुग्णालय 25 लाख लोकसंख्येसाठी 55 खाटाचं रुग्णालय किंवा 55 खाटांची व्यवस्था ही महानगरपालिका तयार करू शकलं आहे मागच्या 10 वर्षामध्ये. केवळ 35 खाटांचं, त्याच्या अगोदर 20 खाटांचं DM पेटिट. याच्या पलीकडे महापालिकेने आरोग्य व्यवस्थेवर काय केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण पाणी पुरवठा 230 MLD पाणी आल्याचं हे काही जे काही यांचं डिंगोरा सुरू असतो, यांचं सातत्याने पिटत असतात, त्याच्यापैकी 230 MLD पूर्ण आलं आहे का हा प्रश्न महापालिकेला विचारा. कारण त्याच्यातलं अजून काही पाणी जे आहे नंतरच्या 100 MLD जे पाणी आलं त्याच्यातलंही अजून काही पाणी येणं बाकी आहे. कारण अंतर्गत वाहिन्या जलवाहिन्या ज्या आहेत त्या नीट पूर्ण झालेल्या नाही आहेत. आणि जे पाणी येतं त्याच्यातली पाणी चोरी आणि पाणी गळती किती टक्के हे सुद्धा महापालिका आज सांगू शकत नाही. महापालिकेचं पाण्याचं ऑडिट जर आपण ऑडिटचा प्रश्न विचारला, महापालिकेचा पाण्याचा ऑडिटचा रिपोर्ट मागितला तर महापालिका देऊ शकत नाही. म्हणजे 230 MLD पैकी किती पाणी लोकांमध्ये आज काय म्हणतात ते की मिळतं आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि मग एवढं सगळं पाणी भरभरून आलं असेल तर लोकांना 15 मिनटं 20 मिनटं किंवा अर्धा तास पाणी का मिळतं. वसई विरारमध्ये एवढे टँकर रस्त्यावरती का दिसतात, हे कशासाठी दिसत आहेत. आणि त्यामुळे आपण सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी केली म्हणजे विकास जो आहे. आता तुम्ही विचार करा, वसई तालुक्यातल्या जवळपास 850 आरक्षणं आहेत विकास आराखड्यामध्ये, त्याच्यापैकी निम्मी आरक्षणं ह्या लोकांनी खाऊन टाकलेली आहेत. त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, अनधिकृत सगळ्या काय म्हणतात की गोष्टी उभा राहिलेल्या आहेत. मग ह्याची जबाबदारी कोणाची आहे. ती बांधकामं ती महानगरपालिकेने आरक्षणं हँडओव्हर का करून घेतली नाहीत. मग आरक्षण हँडओव्हर करून घेऊन त्या ठिकाणी विकसित का केली नाही. मग विकास नक्की कशाचा झाला. मोठी मोठी अनधिकृत कॉम्प्लेक्स उभी राहिली. आता मोठी मोठी कॉम्प्लेक्स उभी राहिली त्या ठिकाणी OC नाही म्हणून आज लोकांना कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. याची जबाबदारी कोणाची. महापालिकेकडे याची जी सिडकोची जी ऑथॉरिटी होती, डेव्हलपमेंट ऑथॉरिटी महापालिकेकडे येऊन जवळपास 10 वर्ष झाली. महापालिकेने किती आरक्षणं ताब्यात घेतली, किती आरक्षणं विकसित केली. विकास म्हणजे काय. सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी केली म्हणजे विकास झाला का. बरोबर. तर सर आता सगळ्यांनाच माहिती आहे की सर्वत्र आता कोरोना तर चाललेला आहे, देश तर हैराण आहेच, यामुळे लोकही आहेत. तर वसई विरारमध्ये भाजपाकडून असं कोणतं म्हणजे कोरोनासाठी असं कोणतं सामाजिक काम भाजपाकडून झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कोरोना काळामध्ये खूप मोठं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः ह्या आमच्या बोळींज, विरार आणि सोपारा भागामध्ये आम्ही सुद्धा म्हणजे सुरुवातीपासून कोरोनाचा जो लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरोघर जी आपण औषध फवारणी म्हणतो, मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये असतील, बैठी घरं असतील, चाळी असतील, त्यामध्ये विनामूल्य औषध फवारणीचं जे काम आहे तेही आम्ही सुरुवातीपासून करत आलो. त्यानंतर स्वस्त दरामध्ये भाजीपाला सोसायटी, कारण सगळंच बंद होतं मार्केटमध्ये, लोकांना बाहेर पडण्यासाठी भीती वाटत होती. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये माध्यमातून आम्ही घरोघरी भाजीपाला पुरवण्याचं सोसायट्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये किंवा ते काम केलं. त्याच्यानंतर गरजू लोकांना अन्नधान्याचे किट जे आहेत तेही देण्याचं आमचं जे काम होतं तेही सुरू होतं. त्यानंतर
जे सरकारच्या माध्यमातनं जे कम्युनिटी किचन उभी राहिली, त्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातनं लोकांना अन्नदान जे आहे किंवा अन्न पुरवण्याचं काम जे आहे ते, आणि या सगळ्यात मोठा जो विषय होता की आर्सेनिक अल्बम ह्या ज्या गोळ्या होत्या, अनेक लोकांनी याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अनेक लोक इन्वॉल्ड होती आणि त्यामुळे लोकांना एकतर गरज असलेलं औषध मिळतही नव्हतं आणि मिळत होतं ते अवाच्या सवात किमतीला मिळत होतं. म्हणून आम्ही आमचे डॉक्टर जगदीश पाटील म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून जवळपास 40,000 कुटुंबांना आत्तापर्यंत विनामूल्य आर्सेनिक अल्बमचं जे औषध आहे ते आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्याच्यासाठी अनेक सामाजिक संस्था असतील, हाऊसिंग सोसायटी असतील, यांचंही सहकार्य मोठं आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होतो. जवळपास 500 जे लोक जी याच्यामध्ये काम करतात, ह्या कोरोना काळामध्ये जी कामं करणारी होती, त्या आशा वर्कर्स असतील किंवा अन्य कार्यकर्ते असतील, त्यांनासुद्धा आम्ही जे आपण किट म्हणतो की ज्याच्यामध्ये सॅनिटायझर असेल, मास्क असतील, फेस शिल्ड असतील, असे किटसुद्धा आम्ही जवळपास 500 कार्यकर्त्यांपर्यंत, आशा वर्कर्स असतील किंवा अन्य कार्यकर्ते यांच्यापर्यंत आपण पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि अजूनही आर्सेनिक अल्बमचं जे वाटप आहे ते आजही सुरू आहे. त्यामुळे आमच्या जेवढी काही कार्यकर्त्यांची जी शक्ती होती त्या पद्धतीने आणि तेवढ्या ताकदीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. सर, आता एक शेवटचा प्रश्न की जसं आता कोरोनामुळे सर्वच हैराण आहेत, तर तुमच्याकडून एखादा सामाजिक संदेश दर्शकांना द्या. आज म्हणजे कोरोनाला भीती घाबरण्याचं कारण नाही, परंतु आपण काळजी घेणं जे आहे, म्हणजे आता मी हा इंटरव्ह्यू सुरू आहे म्हणून मास्क काढून ठेवलेला आहे, परंतु मास्क असेल किंवा सॅनिटायझर असेल किंवा एक सामाजिक अंतर जे आहे, आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे गरम पाणी, जे काही राज्य सरकार, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण पाळणं गरजेचं आहे. आम्ही गेली 4 महिने या कोरोना काळामध्ये सातत्याने काम करत आहोत आणि लोकांमध्ये फिरत आहोत, आणि तेव्हा आम्हीसुद्धा कार्यकर्ते म्हणून आम्ही ही काळजी घेत आहोत की गरम पाणी पिणं असेल, ज्यांना शक्य असेल त्यांना हळद टाकून दूध घेणं असेल, किंवा जो आयुर्वेदिक काढा आहे जो घरच्या घरी आपण तयार करू शकतो तो काढा घेणं असेल, गरम पाण्याची वाफ घेणं असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्यांना जे काही शक्य आहे ह्या काळजी घेणं. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक स्वच्छता असेल, म्हणजे हात धुणे असेल, बाहेरून आल्यानंतर कपडे वेगळे ठेवणं असेल, कपडे धुणे असेल, हे सगळ्या ज्या वैयक्तिक स्वच्छतेचे जे नियम आहेत ते जर आपण पाळलो तर आपण करोनापासून वाचू शकतो. आणि करोना जीवघेणा नाही, परंतु त्याच्यापासून जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर करोना आपल्याला काही त्रास देणार नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. गेली 4 महिने आम्ही सातत्याने ह्या करोनाच्या काळामध्ये काम करत आहोत, लोकांमध्ये काम करत आहोत. त्यामुळे आम्ही ती काळजी घेतली, तशीच काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. भीती बाळगण्याची कारण नाही, परंतु काळजी घ्यायला पाहिजे.